हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बहिणीचा वाढदिवस मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर नसेल बघितलं तर बघा. रात्री 12 वाजता आम्ही छोटासा केक कापला आणि बहिणीचा बड्डे सेलिब्रेट केला. पण दुसऱ्या दिवशी तिचा जो बड्डे होता तो खूप छान प्रकारे आम्हाला करायचा होता आणि तिला सरप्राईजसुद्धा द्यायचं होतं. आणखी एक सरप्राईज म्हणजे आम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये तिथे खूप सुंदर असं हॉटेल होतं आणि ओपन प्लेस होतं. तिथे आम्हाला त्या भावाने सरप्राईज दिलं. बहिणीलासुद्धा सरप्राईज दिलं. तिचा बड्डे होता, तिला काही सांगितलंच नाही. मग त्याच्यामुळे आम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे खूप सुंदर, आता तुम्हाला मी दाखवते, ऑर्केस्ट्रा टाईप ते होतं आणि छान सुंदर गाणी म्हणत होते ते सर्वजण आणि तिथे डिनरसुद्धा करतात. तर खूप छान प्लेस आहे तिथे आणि सोनाली असं रेस्टॉरंट आहे. तर खरंच तुम्ही नक्की तिथे जावा. तिथे आम्ही जेवायला आलो आणि त्याचबरोबर तिथे केकसुद्धा मागवला होता. तर असं आम्ही सेलिब्रेशन करणार होतो. तर सुंदर असं छोटंसं सेलिब्रेशन तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते. माझ्या भावाकडे आलो होतो आणि बहिणीचा बड्डेसुद्धा होता. तर 4 दिवस आम्ही राहिलो, पण खूप छान छान वाटते आणि खरंच एकत्र आल्यावर एन्जॉय आणि जो आनंद असतो तो खूप वेगळाच असतो आणि खरंच आपलं सुख दुःख आपण विसरलो जातो आणि त्याच्यामध्ये आपण मग्न होऊन जातो. सोनाली बैंड की तरफ से और हमारे म्यूजिकल ग्रुप की तरफ से विश हैप्पी बर्थडे सविता जी और एक खास म्यूजिकल गिफ्ट आपके लिए। भाई सेलिब्रेट करते हैं आज का खास दिन बहुत सारी शुभकामनाओं के साथ। विश हैप्पी बर्थडे सविता जी। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, हजारों साल ये मिलने आए। हैप्पी बर्थडे टू यू। हैप्पी बर्थडे। बहुत सारी शुभकामनाएं सोनाली बैंड की तरफ से और सोनाली म्यूजिकल ग्रुप की तरफ से। जीरो हज़ार साल तक कितने 50,000 गाणीसुद्धा इतकी छान म्हणत होते ना ते. आणि नंतर मग बहिणीच्या बड्डेचं अनाऊन्स केले आणि त्यांनी छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं. बाबा मूसा, जिंदगी छोटी नहीं, जिंदगी लंबी होनी चाहिए। वाव। थैंक यू। सगळ्यांच्या आवडीने छान असं जेवण मागवलं, जेवलो आणि नंतर थोडा वेळ आम्ही गाणी ऐकत बसलो. थोडं रील काढले, थोडं फोटो काढले, हे तर आपले झालेच पाहिजे. त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसून आम्ही नंतर निघालो.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळ खूप छान असं आवाज ऐकून मन प्रसन्न होतं. माझ्या वहिनीने पोहे केले होते. सकाळी सगळ्यांचा नाश्ता झाला आणि मी माझ्या भावाबरोबर मार्केटमध्ये चालले. संडे होता त्याच्यामुळे संडे स्पेशल नॉनव्हेज आणायचं होतं म्हणून मी भावाबरोबर मार्केटमध्ये निघाले. आजूबाजूला खूप झाडे आणि इतकं छान माहोल होता ना, खूप शांत जागा वाटत होती. इथे हे सिद्धिविनायकचं मंदिर आहे इथे. कुठं? इथे सिद्धिविनायकचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे हे. हेच की इथे. हां, दुपारच्या वेळेला तुला हां, हे बघा, डोंबिवलीचं सिद्धिविनायकचं मोठं मंदिर आहे. सगळे देव आहेत. सगळे देव आहेत तिथे. पण बंद आहे आता. नाही, चालू आहे आतमध्ये रे. सकाळी 12:30पर्यंत दुपारी असतं. 12:30च्या नंतर बंद होतं. दिसतंय तुला? हां. टाक नको घेऊ. मच्छी आणल्याबरोबर पटकन आईने माझ्या मच्छी साफ करून दिली आणि वहिनीने आणि मी मिळून दोघांनी जेवण बनवायला सुरुवात केली. संडे स्पेशल कोळंबी, कालवण, मांदेळी, बोंबील, बांगडा सगळ्या व्हेरायटी आणल्यात भावानी. आता जेवण नाश्ता झाला पण डायरेक्ट रंगपंचमीच्या दिवशी मटण आणलं होतं त्याच्यामुळे आम्ही मच्छी घेऊन आलो. मार्केटला जाऊन आले आणि मार्केटला किती डोंबिवली स्टेशनला तर भरपूर छान आहे मार्केट आणि खूप छान आहे. मला आवडतं डोंबिवली. आणि आता आम्ही मार्केटमध्ये फिश तळते. जेवण झालंय. हा असा आमचा संडे स्पेशल. नॉनव्हेजचं तर सगळ्यांच्याच घरात असतं आणि आम्ही आलोय म्हणून करते आपली वहिनी, लाडकी वहिनी, लाडकी साक्षी. चल, मी सांगायला मी बोलवते. बस बस. ते अर्धी तळते. चल. काय बोलीस? कोळंबीचं कालवण, इथे मच्छी फ्राय केलेली आहे, भाकरी आहे, कांदा टमॅटो काकडी. चला. तर मी इथे सोलकढी बनवते आणि सोलकढी खूप सगळ्यांना आवडते. माझ्या हातची स्पेशली खूप छान होते. जशी मार्केटमध्ये भेटते ना तशी मालवणी पद्धतीने होते आणि मी सगळ्यांसाठी बनवली. तर मी ह्याची रेसिपी सेपरेट अशी व्हिडिओ खरंच मी शेअर करेन. मला तर खूप छान वाटतं आणि इतकं करायला आणि सगळ्यांना घालायला खूप आवडतं. त्यासाठी मी हे केलं. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. हे काय पण बोलते. हे जा घेऊन ये तिला. खरंच बोलतात ना, लहानपण दे ग देवा. लहान व्हावंसं वाटतं मुलांना बघून. चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. प्रत्येक क्षण छान घालवा, आनंदात घालवा. बाय.